हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. आणि यानंतर अशी बातमी आहे माधुरी हत्तीणी संदर्भातली. माधुरी हत्तीणीचा कोल्हापूरच्या नांदणी मठात परतीचा मार्ग मोकळा झालाय. येत्या महिन्याभरात माधुरीच्या परतीसाठी मठात आवश्यक तयारी केली जाते. नांदणी मठ आणि वंताराकडून एकत्रितरित्या सोयीसुविधांची तयारी सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी वंतारातील तज्ज्ञांची टीम नांदणीमध्ये आली होती आणि नांदणी मठाकडूनही माधुरीच्या पुनरागमनाच्या वृत्ताला दुजोरा दिला गेला. विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील. विजय, माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी कशी तयारी सुरू आहे नांदणी मठ आणि वंताराकडून? खरं तर नांदणी मठाकडून ही एक आनंदाची बातमी आहे ती सगळ्या कोल्हापूरकरांना दिलेली आहे. कारण माधुरी हत्ती संदर्भातला जो लढा आहे तो संपूर्ण देशभरानं पाहिलेला आहे आणि आता माधुरी येत्या महिन्याभरामध्ये नांदणी मठामध्ये परत येईल अशा पद्धतीची आशा आहे ती निर्माण झाली. याचं कारण असं झालं की वनताराची टीम आहे ती गेले 2 दिवस या नांदणी मठाच्या या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आली होती आणि त्यांनी तशा संदर्भातले जे रिपोर्ट आहे ते दिले आहेत. त्याचं झालं असं की ज्या पद्धतीनं कोर्टानं HPCने ज्या संदर्भातले काही सूचना केल्या होत्या, एक शेल्टर आहे ते या ठिकाणी उभा करण्यात येणार होतं आणि त्यामध्ये माधुरी हत्तीचे व्यवस्था आहे ती करण्यात येणार होती. मात्र त्याच ठिकाणाहून या एक मोठा रोड आहे तो जाणार आहे, त्या संदर्भातला प्लॅनिंग त्या ठिकाणी होतं. म्हणून तो जो ठिकाण आहे, सेंटरचं ठिकाण आहे ते चेंज करून ज्या ठिकाणी 35 वर्ष माधुरी हत्तीला या ठिकाणी आम्ही पालन पोषण केलेलं आहे त्याच ठिकाणी माधुरी हत्तीचं आम्ही चांगल्या पद्धतीनं पालन पोषण करू अशा पद्धतीची माहिती आहे ती नांदणी मठाकडून दिली, वनताराला दिली आणि वनतारा त्या संदर्भातला रिपोर्ट आहे तो HPC कडे देईल, पेटाकडे देईल आणि मग या संदर्भातला निर्णय तो होणार आहे. म्हणजे साधारण एक महिन्याभरामध्ये हा सगळा व्यवस्था आहे ती माधुरी हत्तीची केली जाईल आणि माधुरी हत्ती पुढच्या महिन्याभरामध्ये पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये येणार आहे. प्रज्ञा. विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि एक महत्त्वाची अपडेट